ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हर हर शिव शंभो। नमो नमो शिव शंभो। तो हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि एक लाईक शेअर कमेंट करा विसरू नका। आणि शिवरात्रीची कथा, पुराणातील कथा महाशिवरात्रीची या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत मी शेअर करणार आहे। तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा। आवडला तर नक्की लाईक, एक शेअर, कमेंट करायला विसरू नका। तर चला फ्रेंड्स, आपण पाहूया महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे ते। तर महाशिवरात्री हा सण हिंदूचा एक महत्त्वाचा सण असतो। तर हा सण येतो माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र म्हणतात। महाशिवरात्री हा हिंदू निर्देशिकेच्या फाल्गुन महिन्याच्या 14व्या दिवशी येते। महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते आणि या दिवशी हिंदू बांधव म्हणजेच आपण सर्व उपवास वगैरे करतो व सकाळी लवकर उठून भाविक मंदिरात पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक पण करतात। महाशिवरात्रीला बेलाचे पान, धोत्रा फूल व पांढरे फुले यांना म्हणजेच श्री शंकरांना विशेष महत्त्वाचे असते आणि त्यांना आवडतात। महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतात विविध तीर्थक्षेत्रे तसेच प्रामुख्याने 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थानी विशेष यात्रा भरतात। असे म्हटले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी विष निर्माण झाले होते। या विषाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी शंकर भगवानाने आपल्या कंठात हे विष प्राशन केले होते। हे तर सगळ्यांना माहितीच आहे। आणि म्हणून शंकर भगवान यांना निळकंठ असे नाव पडले होते। तर निळकंठ नाव कशाबद्दल पडले होते हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे। आणि भारतात विविध भागात महाशिवरात्री उत्सव विविध पद्धतीने साजरा करतात। उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोचतात आणि शिवाला अभिषेक करतात। प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळे अशी शिवरात्र उत्सव साजरा केला जातो। आपण भारतात कसे करतो हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। तर हे थोडक्यात होते आपले महाशिवरात्रीचे महत्त्व। तर फ्रेंड्स, मैत्रिणींनो, आता आपण जाणूया एक महाशिवरात्रीची अगदी छोटीशी महाशिवरात्र कथा। तर ही कथेतील चला तर आपण सुरुवात करूया कथेला। तर एक पारधी जंगलात संवाद शोधण्याकरिता म्हणजे शिकार शोधण्याकरिता झाडावर बसला होता। संपूर्ण दिवस गेला पण त्याला एकही शिकार गवसला नाही। सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला। पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे, माझे कर्तव्य मला पार पाडू दे। हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली आणि दूरवर मंदिरातील घंटाचे आवाज येत होते। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
कानावर हा मंत्र पडत होते. पारधी ज्या झाडावरती बसले होते ते झाड बेलाचे होते बरं का मैत्रिणींनो. आणि सहजच चाळा म्हणून त्याने एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली आलेल्या शिवपिंडीवर तो बेलाचे पान टाकत होता. न कळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिवपिंडापासून न कळतच त्या पिंडीवरती बेलाचे पान पडत गेले आणि पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. आणि तेव्हा लगेच हरीण पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार, मला माझे पत्नीधर्म पार पाडायचे आहे. त्वरित हरणीचे लहान पिल्ल पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मारा, आम्हाला आमचे पुत्रधर्माचे पाडू दे. हे पाहताच पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याला विसरत नाहीत, तर मी माझ्या मानवधर्म, दयाधर्म आणि हे धर्म मी का सोडू. त्याने सर्वांना जीवदान दिले आणि देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला आणि सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्रात म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयी घडला तो दिवस म्हणजेच मैत्रिणींनो तो दिवस होता महाशिवरात्रीचा. तर अशी होती ही छोटीशी महाशिवरात्रीची कथा. जर जे कोणी महाशिवरात्रीचे व्रत आणि आपल्या महादेवाला जो कोणी मनापासून पूजेल, उपासना करेल, त्याची मनोकामना लवकरच पूर्ण होते. आणि देवावरती विश्वास ठेवा आणि व्रत वैकल्य करा, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला काय नाही, सगळ्यांनी एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन आला असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा आणि हॅप्पी महाशिवरात्री. तर असेच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईन. त्याच्यासाठी आपलेही कृपा आशीर्वाद असू द्या आमच्यावरती. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.